विकासाचा डंका, स्वार्थाचा धंदा, वॉर्डागणिक फसवणूक, मतदारांच्या संयमाचा अंताचा घंटानाद। महापालिकेच्या निवडणुका आल्या की विकासाचा डंका जोरात वाजवला जातो, पण प्रत्यक्षात मात्र स्वार्थाचा धंदा उघड्या डोळ्यांनी दिसतो। विकासाचे राजकारण म्हणणाऱ्या उमेदवारांना विकास म्हणजे नेमकं काय हे तरी समजलं आहे का, असा संतप्त सवाल आज वॉर्ड क्रमांक 2 पासून थेट वॉर्ड क्रमांक 20 पर्यंतच्या मतदारांकडून उपस्थित केला जात आहे। वॉर्ड क्रमांक 2 आणि 3 मध्ये वर्षानुवर्षे तेच चेहरे, तेच गोड शब्द आणि तेच अपूर्ण प्रश्न। वॉर्ड 4 व 5 मध्ये विकासाच्या नावावर केवळ उद्घाटनाचे फलक, पण कामाचा पत्ता नाही। वॉर्ड 6 व 7 मध्ये गटारे, रस्ते, पाणी या मूलभूत प्रश्नांची अवस्था जैसे ते, तरीही विकासाची हवा तयार केली जाते। वॉर्ड क्रमांक 8 आणि 9 मध्ये निधी आला पण गेला कुठे याचा हिशेब आजतागायत समोर आलेला नाही। वॉर्ड 10-11 मध्ये तर काम न करता केवळ फोटो सेशन आणि जाहिरातबाजीवर लाखोंचा खर्च केला जातो। वॉर्ड 12-13 मध्ये प्रस्थापित नगरसेवकांची मक्तेदारी असून नव्या नेतृत्वाला संधीच दिली जात नाही। वॉर्ड 14 आणि 15 मध्ये निवडणूक आली की अचानक विकासाची आठवण होते। बाकी 5 वर्ष मात्र नागरिकांनी तक्रारी केल्या तरी दरवाजे बंदच। वॉर्ड 16-17 मध्ये विकास हा शब्द फक्त भाषणापुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे। प्रत्यक्ष कामाचा लेखाजोखा मागितला की मौन पाळले जाते। वॉर्ड 18 आणि 19 नव्याने उमेदवारी मिळालेल्यांची ही स्थिती वेगळी नाही। विकास शिकण्याआधीच सत्तेची स्वप्न आणि पैशाची गणितं मांडली जात आहेत। वॉर्ड 20 मध्ये तर जनतेतून थेट प्रश्न विचारला जात आहे, नेता विकासाचा आहे की लोभी पैशांचा। या सगळ्या वॉर्डात एकच चित्र स्पष्ट दिसत आहे, विकासाच्या नावाखाली स्वतःची घरे भरणारे उमेदवार आणि त्यांना पुन्हा पुन्हा तिकीट देणारे पक्ष, काम शून्य, अपेक्षा अमर्याद आणि खर्च अवाढव्य। निवडणूक काळातील लाखोंचा खर्च पाहता निवडून आल्यानंतर जनतेची सेवा होणार की आधी खर्च वसूल केला जाणार हा प्रश्न मतदारांच्या मनात घर करून बसला आहे। निवडणूक आयोगाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। खर्चावर नियंत्रण, उमेदवारांच्या संपत्तीची तपासणी आणि कामाचा लेखाजोखा जाहीर करण्याची सक्ती कधी होणार की नियम फक्त कागदावरच राहणार? आज वॉर्ड क्रमांक 2 ते 20 मधील मतदार राजा ठामपणे सांगत आहे, आता ना गाजावाजा नकोच, कामाचा हिशेब हवा। नुसत्या घोषणा तर नकोच, प्रत्यक्ष विकास हवा। या निवडणुकीत गोड बोलणाऱ्यांना नाही तर खऱ्या अर्थाने काम करणाऱ्यांनाच संधी देण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे। विकासाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांसाठी ही निवडणूक इशाऱ्याची घंटा ठरणार हे मात्र नक्की।